नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आज व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे। दोन गोष्टी आहेत या व्हिडिओमध्ये। एक तर नाचणीच्या लाडूची रेसिपी आहे, खूप पौष्टिक आणि एकदम साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि डुग्गूसाठी गार्डन सेट ऑर्डर केलेला आहे, स्लाइडर, स्विंग वगैरे, त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ आहे। फुल पैसा वसूल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मला ऑफरमध्ये मिळाला, मी Amazon वरून ऑर्डर केला होता। तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, म्हणजे व्हिडिओमध्ये काय काय आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नाचणीची रेसिपी, नाचणीच्या लाडूची रेसिपी नक्की करून बघा, खूप पौष्टिक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या टायटलवरून आणि कवर फोटोवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण कशाचं अनबॉक्सिंग करतोय। डुग्गूसाठी मी एक मस्त स्लाइडरचा गार्डन सेट घेतलेला आहे, खूप जास्त यूजफुल आहे। मला फ्रँकली असं वाटतंय की ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती वर्थ आहे। सध्या तो जास्त यूज करत नाही आहे फ्रँकली स्पीकिंग, कारण तो आत्ता जस्ट शिकतोय। इथं मी सक्षमची मदत घेतली होती हे जे असेंबल करायला, कारण अर्जुन ऑफिसला गेला होता आणि ज्या दिवशी डुग्गूला बरं वाटत नव्हतं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये पहिल्या व्हिजिटला डॉक्टरांकडे नेलं होतं, त्याच दिवशी हे केलं होतं। आणि तुम्हाला इथं दिसत असेल डुग्गू किती जास्त हॅपी आहे। खरं सांगू का, मनापासून एक गोष्ट इथं शेअर करावीशी वाटते की प्रत्येक जगातल्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांना जगातलं बेस्ट जे काही आपण देऊ शकतो, वर्ल्ड बेस्ट असं सगळं द्यायचं आणि दिल्यानंतर ते बिघडायला पण नकोत असं पण वाटतं। पण काय पॅरेंट्सचं मन आहे किंवा इच्छा आहे, जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या बाळांना मिळावं असं प्रत्येक पॅरेंट्सना वाटतं आणि ते जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न असतो। आमचाही तोच प्रयत्न असतो आणि आम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की ह्या काही गोष्टी देताना तो बिघडणार नाही याची पण आम्ही हे घेतो, म्हणजे काळजी घेतो। इथं तितिक्षा पण आलेली आहे हेल्प करायला। हे जी मुलं आहेत कॉलनीतली, सोसायटीतली, आणि खास करून समीक्षा आहे, तितू आहे, स्तवन आहे, किंवा सगळी जी शेजारची फॅमिली आहे, टचवूड वी आर ब्लेस्ड। मी कायम प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की वी आर ब्लेस्ड, की इतके छान फॅमिली आमची शेजारी आहे आणि ते आमच्या फॅमिलीच आहे, एक दुसरी फॅमिली आहे। डुग्गूवरती तर जीव ओवाळून टाकते ती फॅमिली, म्हणजे प्रत्येक गोष्टी डुग्गूच्या असतात ती। आणि रात्रीचा आम्ही हे करतो, डुग्गूला फुल पॅक केलेला आहे आणि डुग्गूची लुडबुड चाललेली आहे। समोरची जे तेजस आणि आयुष आहेत तेही आले होते, तेही डुग्गूला खूप आवडतात, म्हणजे डुग्गूला दादा लोक खूप जास्त आवडतात, त्याच्यामुळे प्रत्येक दादा इथं आलेला आहे मदत करायला। पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल। आता ही जी स्लाइडर आहे ती जस्ट अटॅच करून झालेली आहे आणि डुग्गू ट्राय करतोय चढायचा, कारण हे त्यांनी सकाळी बघितलेलं आहे ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथं पण मस्त होतं। तोही मी तुमच्याबरोबर एखाद्या दिवशी व्हिडिओ शेअर करेन। तिथंही खूप मस्त एक प्ले एरिया बनवला आहे त्यांनी हॉस्पिटलमध्ये, तर तिथं हा शिकलेला आहे आणि डुग्गूची लुडबुड चाललेली आहे, तुम्ही बघू शकताय। दुसरा दादा आलेला आहे, ही जी स्लाइडर आहे ती असेंबल करून झालेली आहे आणि दुसरा दादा त्याला हेल्प करतोय। तर आता याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, मला अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळालेलं आहे। साधारणतः मला 6-1 हजारपर्यंत मिळालेलं आहे, ऑफरमध्ये होतं त्या दिवशी, त्याच्यामुळे स्लाइडर आहे, त्यानंतर स्विंग आहे आणि हे बास्केटबॉलचं आहे, असा हा सेट आम्हाला मिळालेला आहे। बाहेर सेंटर ऑफ अट्रॅक्शन झालेला आहे, कारण हे घेतल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आहे। सो मी तुम्हाला सांगते आहे की खूप जण बघतायत आणि खूप आनंदी होत आहेत। लहान मुलं तर एकदम वाव, हाऊ स्वीट, मला पण खेळायचे असं सारखं सारखं म्हणतायत। मस्त, मला तर खूप आवडतं। कारण खरं सांगू का मंडळी, म्हणजे तुम्ही पण याच्यावरती कमेंट करून मला नक्की सांगा की तुमचं याच्यावरती काय मत आहे। या सगळ्या गोष्टींना मला तरी माझ्या बालपणी नाही मिळाल्या आणि त्यामुळे माझा खरंच मनापासून प्रयत्न असतो की मी जे नाही अनुभवलं आहे किंवा जे नाही एक्सपिरियन्स केलं आहे ते डुग्गूला देता यावं। आणि देवानं आपल्याला तेवढं कॅपेबल बनवलेलं आहे की आपण जे अफोर्ड करू शकतो तर त्या गोष्टी मी कायम देतेच। माझं पर्सनली मत आहे, सेविंग जितकं इम्पॉर्टंट आहे, मला लहान मुलांना गोल्ड वगैरे अशा गोष्टी, गोल्डमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे, सेविंगमध्ये आहे, पण ज्या गोष्टी आपण देऊ ज्याने त्यांना आनंद होणार आहे त्या कायम जर तुम्हाला देता येत असतील तर नक्की द्या। आणि या थॉट प्रोसेसवरती तुमचं काय मत आहे हेही कमेंट करून सांगा।
आता ब्राउनीमुळे ना आम्हाला गार्डनमध्ये डुग्गूला घेऊन जाता येत नाही. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे गार्डनमध्ये सुद्धा घेऊन गेलो तर तिथं मिळतं, पण समहाऊ ब्राउनीमुळे खूप लिमिटेशन्स पडतात. कारण थोडा वेळ ब्राउनीला 1 तासभर जरी ठेवायचं म्हटलं तरी आम्हाला ना खूप वाईट वाटतं की घरात तिला एकटीला ठेवायचं आणि मग आपण डुग्गूला घेऊन जायचं, कारण ब्राउनीला घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे आम्ही कायम असा प्रयत्न असतो की डुग्गूला जितकं काही घरात देऊ शकू तेवढ्या गोष्टी देऊयात. वाईट वाटतं ब्राउनीला एकटं सोडून जायचं म्हटलं की. तुम्ही म्हणाल काही असतं हिचं तर, पण खरंच आहे, तिला एकटीला घरात ठेवायचं आणि त्याला घेऊन जायचं ते नाही आवडत. आणि गार्डनमध्ये सेफ पण नसतं कुठलीही, म्हणजे सगळी मुलं असतात, लहान असतात, त्यांना काही कळत नाही, धक्काबुक्की होते किंवा भांडणं होतात. त्याच्यामुळे मी शक्यतो हाच वे प्रिफर केला. आणि इथं दुसरा दादा जो आलाय ना त्याची तर बघा 10वी आहे या यशची, तरी पण हा पठ्ठ्या कायम आणि कायम मुलांमध्ये असतो. पप्पा त्याचे ओरडत असतात सारखे अभ्यास कर अभ्यास कर, पण काय ना आपण जेव्हा सांगतो ना तेव्हा मुलांना असं वाटतं की हे काहीतरी आपल्याला सांगतात, पण एकदा वेळ निघून गेली ना की हातात काहीच नाही उरत, हे त्यांना पुढे जाऊन लक्षात येईल. आता ऑलमोस्ट असेंबल झालेला आहे, स्विंग पण असेंबल झालेला आहे. कलर बाय डिफॉल्ट म्हणजे तिथं आपोआपच आलेला आहे. खूप छान कॉम्बिनेशन आलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कॉम्बिनेशन हे कमेंट करून नक्की सांगा. आता माझ्याकडे प्लेस आहे म्हणून मी एवढा मोठा सेट ऑर्डर केलेला आहे. जर तुमच्याकडे प्लेस नसेल तर तुम्ही फक्त स्लायडर सुद्धा मागू शकता. आणि साहेब बघा कसे खुर्ची टाकून बसलेले आहेत, ऑब्झर्व करतायत. खरं सांगू मी खूप जास्त लकी आहे, कारण डुग्गू खरंच क्यूट तर आहे पण खूप समंजस आहे. एखादी गोष्ट जर त्याला सांगितली ना, डुग्गू तू अशी फॉलो कर, तर खरंच मंडळी टचवूड तो तशीच फॉलो करतो. अजिबात असा वात्रटपणा किंवा नाही का स्वतःचं काही हे करत नाही. त्यामुळे ना मी स्वतःला खरंच ब्लेस्ड समजते की स्वामींनी माझी इतकी इच्छा पूर्ण केली आहे ना, की मी जगात कुठेही पाठीवर गेले तरी म्हणजे ही जी इच्छा माझी पूर्ण झाली ना, माझ्या डोळ्यात पाणी आलंय रेकॉर्ड करताना पण. खूप भारी. आणि डुग्गू इथं एन्जॉय करतोय स्विंग पण. खूप मस्त वाटतं ना की बघा ना, म्हणजे त्याला प्रेम करणारी किती सारी माणसं आहेत. तुमच्या पण लहान म्हणजे तुमच्या पण लहान मुलांवरती प्रेम करणारी खूप सारी माणसं असतील ना. किती मस्त वाटतं आपल्याला हे सगळं जे दृश्य बघून किंवा हे जे सीन बघून मला तर खूप भारी वाटतं. आणि हे जे सगळी लहान मुलं आहेत ना, खरंच म्हणजे आमचं रिलेशन खूप मस्त झालंय. आता डुग्गू आल्यापासून हे जे रिलेशन आहे ते डेव्हलप झालेलं आहे. खूप मस्त. आणि क्वालिटी कशी आहे, हे जे हा जो सेट मी ऑर्डर केलेला आहे वर्थ आहे का, तर येस वर्थ आहे. 5 वर्षापर्यंत आरामात खेळू शकता. आता स्विंगवरती 30 किलोपर्यंत वेट ते घेऊ शकतं. आणि बास्केटबॉल आणि हे मस्त आहे. ओव्हरऑल स्टडी आहे आणि टिकाऊ आहे आणि छान आहे, म्हणजे हलकं वगैरे नाही आहे. किमतीच्या मानाने खूप मस्त आहे, पैसा वसूल आहे, मस्त आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळं छान आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता एक रेसिपी बघूयात. आज मी डुग्गूसाठी नाचणीचे लाडू बनवलेले आहेत. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. आणि त्यानंतर तूप चांगलं तापलं की आपण काय करायचं आहे, नाचणीचं जे पीठ आहे ते छान असं चाळून घ्यायचं आहे. तुपाचं जे अंदाज आहे ते क्वांटिटीवरती डिपेंड आहे. मी साधारणतः इथं एक मोठी वाटी आणि वर एक अर्धी वाटी म्हणजे 1.5 वाटी इथं मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 4 चमचे तूप घेतलेलं आहे. आणि छान खमंग असं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मंद आच ठेवायची आहे गॅसची. नाचणीचं पीठ जे आहे ते छान भाजायचं आहे. करपता कामा नये, करपेल, त्याच्यामुळे लक्ष इथंच कॉन्सन्ट्रेट करून भाजायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून पीठ खाली लागणार नाही. खमंग त्याचा वास सुटतो नाचणीच्या पिठाचा जेव्हा तुम्ही भाजायला घेता तेव्हा. नाचणीच्या पिठामध्ये नाचणीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्याच्यामुळे ज्या काही सोर्सनी तुम्ही नाचणी त्या मुलांच्या पोटात देऊ शकता त्या सोर्सनी देण्याचा नक्की प्रयत्न करा. खूप पौष्टिक आहे आणि बाकीच्या लाडूंपेक्षा तरी मला हे जास्त छान वाटलं. घरच्या घरी आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्ही करू शकता. जास्त खर्चसुद्धा येत नाही. तर तुम्ही इथं दिसत असेल तुम्हाला मस्त नाचणीचं पीठ भाजतंय. आता मला असं वाटतं की पीठ जास्त कोरडं आणि सतत हलवत राहायचं. अजून याच्यावरती थोडंसं 1 चमचाभर तूप घालणार आहे आणि ते परत एकदा छान परतून घेणार आहे. मला अजून असं वाटतंय की अजून एखादा चमचा छोटा आहे त्याच्यामुळे मी इथं 2 चमचे तूप अजून जास्त ऍड केलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं भाजून घेतलेलं आहे. सॉरी, परतून नाही घेतलंय, भाजी नाही आहे परतायला. मस्त भाजून घेतलेला आहे आणि त्याचा वास सगळा घमघमाट सुटलेला आहे. आता नट्स पावडर इथं मी काही पिस्ते घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत,
त्यानंतर वॉलनट म्हणजे वॉलनट घेतलेले आहेत, त्यानंतर इथं मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत. याच्यावरती तुम्ही याच्यामध्ये सीड्स पण वापरू शकता. आता हे छान थोडंसं रोस्ट करायचं आहे, म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची छान पावडर बनवता येईल. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स जर ॲड केले तर आणखी जास्त काय पौष्टिक होईल. आणि तुम्हाला इथं दिसतंय काजूचा केवढा मोठा तुकडा आहे, हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. मस्त हे सुद्धा जे आहे ते हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त भाजायचं नाहीये, नाहीतर ते करपण्याची जास्त शक्यता असते. आणि हे भाजत असताना गॅसची आच जी आहे ती मंद ठेवायची आहे. ड्रायफ्रूट अशी पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता, खिरीमध्ये किंवा दुधामध्ये सुद्धा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. याच्यामध्ये जर तुम्ही सीड्स ॲड केले तर पौष्टिक होते अजून. आता इथं मी खजूर घालणार आहे. तर खजुरातले काही खजूर घेतलेले आहे, साधारणतः 20 ते 25 खजूर घेतलेले आहेत. त्यात माझ्याकडे सीडलेस खजूर नव्हते, सीडवाले होते, म्हणजे बियावाले खजूर होते, त्यामुळे मी याच्यातल्या बिया काढून घेणार आहे. तुमच्याकडे सीडलेस असतील तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. आता यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. खजूरमध्ये HB वाढवण्याची जास्त क्षमता असते, त्याच्यामुळे खजूर लहान मुलांना दिले पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात काळे खजूर जास्त पौष्टिक असतात, म्हणजे हे जे मी घेतलेले आहेत ते खजूर जास्त पौष्टिक असतात असं मी वाचलेलं आहे. आणि हे खरंच आहे, खूप जास्त पौष्टिक असतात, HB वाढतं. त्याच्यामुळे लहान मुलांना, जर लहान मुलं खात नसतील तर तुम्ही लाडूमधून वगैरे देऊ शकता लहान मुलांना खजूर, किंवा मिल्कशेकमध्ये सुद्धा ॲड करून खजुराचं जे गर आहे पेस्ट करून तुम्ही मिल्कशेकमध्ये ॲड करून हे देऊ शकता. आता हे तोपर्यंत काय झालं आहे, आपलं जे रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते थंड झालेले आहेत. याची पावडर बनवून घेऊयात. त्यानंतर मी खजुरामध्ये साधारणतः 1 पाव वाटी गूळ ॲड केलेला आहे. गूळ आयनसाठी आयन मिळतं गुळातून. आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये तुम्ही बघताय नट्स पावडर घालतीये. खजूर आणि गुळाची जी पेस्ट केली होती आपण, ती मी पिठामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी परत काय ॲड केलेलं आहे, नट पावडर ॲड केलेली आहे, ड्रायफ्रूट पावडर ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे मोठे वेलची पावडर घातलेली आहे, जायफळ किसून घातलेलं आहे. आणि आता हे एकजीव करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की कोरडं झालेलं आहे मिश्रण तर तुम्ही याच्यामध्ये तूप ॲड करू शकता, पण हे व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर अजिबात कोरडं वगैरे वाटलेलं नाही आहे, मस्त झालं होतं ओलसर असं. आणि आता हे याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत. खूप पौष्टिक आहेत, टेस्टी होतात आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये आहेत, खिशाला परवडतील असे. त्यानंतर याच्यामध्ये मला थोडंसं वाटलं की अजून थोडंसं तूप ॲड करावं, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. साधारणतः 3 ते 4 चमचे तूप ॲड करायचं आहे. आणि परत हे तूप ॲड केल्यानंतर एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव छान झालं की याचे छान लाडू वळता येतात, तुम्हाला इथे दिसत असतील. हलक्या हाताने छोटे छोटे लाडू वळायचे आहेत. लाडूचा आकार तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही करू शकता. इथे मी डुग्गूसाठी हे लाडू बनवलेले आहेत, त्याच्यामुळे मी लाडूचा जो आकार आहे तो अगदी छोटा छोटा बनवलेला आहे. याच पद्धतीनं सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला इथं दिसतंय शेवटी मला शूट करायला पूर्ण जमलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मी हे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत.